धुळ्यामध्ये थंडीच्या कडाक्यात सुद्धा मतदानाला सुरुवात झाली। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर आणि शिरपूर नगर परिषद आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतं आणि यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांची रांग लागली आहे। एकीकडे जिल्ह्यात थंडीचा कडाका असताना दुसरीकडे मतदार हे सकाळपासून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेत। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। धुळे जिल्ह्यामध्ये मंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार मंजुळा गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली। धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि पिंपळनेर नगर परिषद व शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीचे मतदानाचा आजचा दिवस आणि आज सकाळपासून मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांग लागून या ठिकाणी रांगेत उभे आहेत आणि सकाळी 7 वाजेपासून या ठिकाणी मतदार हे आलेले होते। आपण जर बघितलं तर धुळे जिल्ह्यात आज थंडीचा कडाका आहे, मात्र तरी देखील मतदाराचा आज सकाळपासून या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका हा आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतनभाई पटेल हे भाजप पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। दुसरीकडे शिवसेना पक्षाकडून हेमंत पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी सरळ लढत या ठिकाणी बघायला मिळते। तर दुसरीकडे शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये आमदार मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि तिसरीकडे आपण जर बघितलं तर पहिल्यांदाच निवडणूक होत असलेल्या पिंपळनेर नगर परिषद साठी देखील आमदार मंजुळा गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली, कारण की त्या ठिकाणी पहिल्यांदा होत असलेल्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपला जोर त्या ठिकाणी दाखवताना बघायला मिळतो आणि यामुळे आता सकाळपासून जी मतदाराची रांग आहे ही मतदानाची रांग कोणाच्या पत्रात मतदान टाकते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। अमोल राजपूत, पुढे न्यूज, धुळे।